नमस्कार, मी दीक्षा. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण खूप कमी किमतीमध्ये सोप बेसपासून टॅनिंग सोप बनवणार आहे. म्हणजे जसे की ऑनलाईन घर साबण अवेलेबल आहे. तो एक सोप 150 रुपयाला 200 रुपयाला असा मिळतो. तर हा सोप बेस फक्त याच्याबरोबर 150 रुपयामध्ये अर्धा किलो 500 ग्रॅमचा सोप बेस आणि याच्याबरोबरच ते बनवायचं सेट करायचं पण मिळालेलं आहे. तर 200 रुपयामध्ये काही म्हणजे थोडे घरातलेच इन्ग्रेडियंट्स वापरून आणि विटॅमिन ईच्या गोळ्या वगैरे वापरून आहे ना, मस्त घरच्या घरीच मी टॅनिंग सोप बनवणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता सोप सेट करायचं आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बर्फ सेट केला आहे. अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या आकारचे सोप तुम्ही बनवू शकता. तर याच्यासाठी काही काही इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे. चला ठीक आहे. ह्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल आहे आणि हे रोज वॉटर आहे आणि मसूर डाळ आणि तांदळाचं आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेणार आहे आणि हळदी पावडर. अजून तुम्हाला दाखवतेच मी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे. तर सोप बनवायची सगळ्यात जास्त घाई याला झालेली आहे, त्याच्यामुळे हा खूप घाई करतो आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सर्वात आधी सोप बेस असा बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ते बॉईल करायला आपल्याला सोपं जाईल. ते छोटे छोटे पीस करून घेतले मी त्याचे. नंतर त्यामध्ये विटॅमिन ईच्या कॅप्सूल 3-4 टाकले आहे आणि गुलाबजल टाकले आहे आणि अशा प्रकारे मी पाणी बॉईल व्हायला ठेवलं होतं आणि त्यावर हे सोप बेस बॉईल करायला ठेवून दिले. ते पूर्ण लिक्विड होईपर्यंत वाट बघायची आहे आणि त्यानंतर मी थोडी मसूर डाळ आणि तांदूळची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट म्हणजे पावडर करून घेतली आहे आणि त्या पावडरमध्ये थोडी हळद, थोडं गुलाबजल, विटॅमिन ईच्या 3-4 कॅप्सूल आणि त्याचबरोबर थोडं खोबरे तेल हे सर्व ॲड करून चांगले. बाकी विटॅमिन ई आणि गुलाबजल यांचा चेहऱ्यासाठी किती फायदा आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे ते सर्व ॲड करून घेतलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. म्हणजे आपण सोप बेस बॉईल करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करणार आहोत. सर्व मिक्स केलेले इन्ग्रेडियंट्स बॉईल झालेल्या सोप बेसमध्ये टाकले आणि चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे गरम याच्यातच आपण फिरवत राहायचं आहे. गॅस बंद करून घेतला आणि गरम याच्यात चांगल्या प्रकारे ते मिक्स केले, म्हणजे ज्याचे गोळे तयार होऊ नये त्यामुळे. आणि त्याच्यामध्ये मी बेसन पीठ पण ॲड केलं होतं, ते सांगायचं विसरले, सॉरी. तर बेसन पीठ पण मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि मग ते सोप बेसमध्ये टाकायला घेतलं. थोडं नॉर्मल थंड होऊ दिलं, जास्त थंड नाही होऊ द्यायचं कारण ते घट होऊन जातं लगेचच. आणि मग ते सर्व एकत्र सोप बेसमध्ये सेट करायला, त्या भांड्यामध्ये सेट करायला 2-3 तास रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. खूप माझी बोलताना आज गडबड होती आहे, त्यामुळे थोडं इग्नोर करा. आणि तुम्ही जसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि खूप नॅचरल आणि घरी बनवलेला हा सोप आहे, जो स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. नंतर मी तो यूज पण केला आणि ते मी तुम्हाला जेव्हा माझ्या स्किनला फरक जाणवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल, कारण एका धुण्यामध्ये काही मला व्यवस्थित समजलं नाही. म्हणजे 8-1 दिवस तरी मी तो यूज करून बघेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला ट्राय करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.